लोक पैशांसाठी किंवा प्रॉपर्टीसाठी कधी काय करतील याचा खरंच काही नेम नाहीये. याचंच एक भयंकर उदाहरण समोर आलं असून इटलीतील एक 58 वर्षीय व्यक्ती तब्बल 3 वर्ष आपल्या मृत आईचा वेश परिधान करून सगळीकडे फिरत होता. त्याच्या आईचा 3 वर्षांपूर्वी नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र आईच्या मृत्यूनंतर तिची पेन्शन बंद होईल या भीतीनं त्या व्यक्तीनं हा गंभीर गुन्हा केलाय. यासाठी त्यानं सगळ्यात आधी आपल्या आईचा मृतदेह घरातच पुरला. त्यानंतर तिच्यासारखेच कपडे घातले, मेकअप केला, चालण्या बोलण्याची शैली याचा सगळ्याचा सराव करून तो तब्बल 3 वर्ष तिच्याच नावाने सगळीकडे वावरत होता. धक्कादायक म्हणजे या काळात त्याने मृत आईची कागदपत्र अपडेट केली आणि पेन्शन घेत राहिला आणि याबाबत कोणालाही कधीच संशय आला नव्हता. मात्र एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या वागण्यात काहीतरी गडबड असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर हा सगळा तपास सुरू झाला आणि अखेर हे सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह घरातून जप्त केला आणि आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सध्या सुरू आहे. मात्र या घटनेनंतर सगळेच चांगलेच हादरलेत.